मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 12 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. नंदिनी आणि जीवा हे हॉस्पिटलमध्ये असतात. काव्याची ही अवस्था पाहून कोणी काहीच खाल्लेलं नसतं. त्यामुळे नंदिनीने जीवासाठी चहा आणलेला असतो. चहाच्या कपवर तिने सॉरी लिहिलेलं असतं. जेव्हा ती तो कप जीवाच्या हातात देते तेव्हा ती जीवाला म्हणते, कप ओके आहे ना, सर्व काही ठीक आहे ना. यावर जीवा म्हणतो की कपसारखा कप आहे, यामध्ये काय ठीक असायला. त्यावर नंदिनी म्हणते की आतून नाही पण बाहेरून नक्कीच काहीतरी विशेष असेल. असं म्हटल्यानंतर जीवा तो कप पाहतो. पार्थ हा काव्याशी बोलत असतो. तो म्हणतो की असं काय करताय तुम्ही? एक वेळ तुम्ही लग्नानंतरचं प्रेम विसरलात तरी मी कसाबसा जगेल, परंतु जर तुम्ही मलाच विसरलात तर मी मात्र मरेल. हे ऐकल्यानंतर काव्या फक्त पार्थकडे बघत असते, कारण तिला जो समोर बसलेला व्यक्ती आहे तो कोण आहे हेच त्यांना आठवत नसतं. तिच्या डोळ्यात पाहिलं पण ओळख नव्हती. माझंच नाव तिच्या ओठावर आता नव्हतं. हातात हात घेतला तरी स्पर्श परका वाटला. आपलंच प्रेम आज मला अनोळखी भासलं. ती म्हणाली, तू कोण? हृदय तिथेच तुटलं. जगणं होतं तिच्यासाठी, तेच स्वप्न मोडलं. प्रेम विसरली ती, पण मी कसा विसरू तिला? श्वास थांबतील माझे जर हरवलो मी तिला. आणि एका कपावर लिहिलं छोटंसं सॉरी, सांगून गेलं अजून बाकी आहे स्टोरी. मित्रांनो, मालिका ही नवीनच वळणावर आलेली आहे. मालिकेच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करून ऑलला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून आलेले नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.